रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत स्लीव्स डिझाइन। एकदम सुंदर अशी बाही डिझाइन मी तुम्हाला दाखवणार आहे। डिझायनर बाही आहे, एकदम सरळ आपली जी बॉर्डर आलेली असते ते सरळ बॉर्डरला आपण राउंड शेप मध्ये कशा पद्धतीने लावू शकतो आणि कोल्ड स्लीव्सची जी एकदम न्यू स्टाईल आहे, जी की तुम्ही कदाचित बघितली नसेल आतापर्यंत, पण ती मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपं करून। त्यासाठी आपल्याला स्लीव्स कशा पद्धतीने कटिंग करायची स्टेप बाय स्टेप अगदी एकदम व्यवस्थित सावकाश असं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्हाला आज हा जो व्हिडिओ आहे आजचा तो पूर्ण एंडिंग पर्यंत बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। कुठेच व्हिडिओला स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला कळेल आणि तुम्हाला देखील प्रॅक्टिकली करायला जमणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आपण इथं घेतलेला आहे फोल्डेड मध्ये कॅनव्हास पेपर, डायरेक्टच मी कॅनव्हास घेतलेला आहे। तिथं आपण बाही घडी तुम्हाला जेवढ्या मापाची बाही बनवायची असेल तेवढी घडी घाला। मी 7.5 वर पॉइंट दिला। त्यानंतर आपण घडी किती घेतली ते मी तुम्हाला इथं नोट डाऊन करून दाखवते। 7.5 इंचाची घडी घेतली कारण आपण 30 मापाचं बाही बनवणार आहेत। उंचीला 5 घेतलेला आहे, संपूर्ण कॅनव्हास उंचीला 5, इकडे 2.5 इंचावर उतार दिलेला आहे। नेहमीप्रमाणे आपण शॉर्ट स्लीवला जेवढा उतार देतो तेवढाच उतार आपल्याला द्यायचा आहे। खाली दंडगेऱ्याचा निम्मे प्लस 2 इंच अशा पद्धतीने आपण स्लीव्ससाठी बरोबर मार्किंग करून घेणार आणि नेहमीची आपली शॉर्ट स्लीव्ज असते तशीच आपण इथं ड्रॉइंग केलेली आहे बरोबर। ठीक आहे, हा बाहीचा आकार आपला पूर्ण झाला। आता आपल्याला स्लीव्ज बनवायची आहे डिझायनर। 2 वरती पॉइंट लावला, इकडे पण 2 वरती पॉइंट लावला। आता आपल्याला इथं बरोबर 2 बाय 2 चा बॉक्स बनवायचा आहे। एकदम चौकोन बॉक्स आपल्याला 2 बाय 2 चा बनवायचा आहे। कोल्ड स्लीव्ज आपण डिझायनर बनवणार आहेत नेट ब्लाउज मध्ये। तर हवं तर तुम्ही जर माप तुमचं मोठं असेल, स्लीव्सचं साईज मोठी असेल तुमची मापाची, तर तुम्ही हे 2 च्या ऐवजी 3 बाय 3 चे देखील घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। 3 इंच आपलं खाली शिल्लक आहे। आता 3-3 वर आपल्याला संपूर्ण गोल राऊंड मध्ये पॉइंट लावायचे आहेत। बरोबर आपण स्लीव्सचा आकार दिलाय तोपर्यंत आपण पॉइंट लावून घेतलेले आहेत। छानपैकी असा खालून देखील आपण राऊंड शेप दिला। बघू शकता नॉर्मल स्लीव्स पासून आपण डिझायनर स्लीव्स कशा पद्धतीने तयार करू शकतो। आता आपण इथे हे अंतर किती घेतलेलं आहे ते देखील मी तुम्हाला इथं लिहून दाखवते की जेणेकरून तुम्हाला देखील कळायला हवं। तुम्ही देखील तुमच्या नोटबुक मध्ये हे लिहू शकता डिझायनर स्लीव्सचं माप सर्व काही। आता मी अजून एक घडी फोल्डेड वाला असा कॅनव्हास पेपर घेतला आणि त्याला त्याच्या खाली लावत आता आपण पिना लावून घेणार आहेत। पिन लावल्यानंतर आपलं ते व्यवस्थित हलणार नाही, एक जागेवर सेट राहील आणि एका सोबत आपण 2 स्लीव्सची कटिंग इथं करणार आहेत। ठीक आहे, तर मी खालचं कॅनव्हास फक्त आपल्याला जेवढं पॅटर्न हवं तेवढंच घडी घातलेली आहे। अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आहे बरोबर। कुठं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाहीये, जशी स्लीव्ज आहे तशाच पद्धतीने आपण स्लीव्ज मधून पॅटर्न काढलेला आहे। ठीक आहे, आता हे दोन्ही राऊंड शेप जे आहेत आपले, आपण आता नेट ब्लाउजची डिझाइन बनवणार आहेत स्लीव्जची, म्हणून आपण याला सिल्क वरती चिपकवून घेणार आहेत। बघा हे सिल्कचं जे अस्तर आहे त्याच्यावर चिपकवणार आहेत, कॉटनवर नाही, सिल्कवर आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या की मी कॉटनचं अस्तर बाजूला ठेवलंय। आता सिल्कचा कापड बघा, फक्त सिल्क आहे, खाली कॅनव्हास आहे आणि त्यावरून आपल्याला आता आपले हे जे नेटचं कापड आहे, नेटची जी आपली स्लीव्हची डिझाइन आलेली होती खाली एकदम सरळ बॉर्डर मध्ये, तर त्याला आपण राऊंड शेप वरती अशी लावून घेणार आहेत। एकदम छान पद्धतीने आपल्याला संपूर्ण राऊंड शेप वरती स्लीव्हला लावून घ्यायची आहे। दोन्ही स्लीव्स साठी खूप सुंदर अशी डिझाइन आलेली आहे। तर दोन्ही बाह्या आपण अशा तयार करणार। खालचा राऊंड मोठा होता, वरचा छोटा असल्यामुळे आता वरती आपल्याला प्लेट घ्याव्या लागतील। बरोबर आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे आणि प्लेट्स इथं घ्यायचे आहेत। नीट लक्षपूर्वक तुम्हाला देखील बघायचं आहे की मी कशा पद्धतीने प्लेट्स इथं ॲडजस्ट करते, कारण बघा मध्ये मध्ये आपल्या एम्ब्रॉयडरीचे जे बुट्टे आहेत त्यांच्यावरती स्टोन आहेत, तर ते स्टोन देखील आपल्याला काढायचे आहेत, नाहीतर आपली सुई तुटू शकते। म्हणून आता बरोबर आपल्या इथं आपण 3 प्लेट घेतल्या
आणि अजून एक प्लेट पडणार आहे, म्हणजे 4 प्लेट आपल्या इथं आलेल्या आहेत। प्लेट्स मोठ्या मोठ्या आहेत, जेवढा आपला कापड तिथं कव्हर होते तेवढा आपल्याला करायचं आहे। बघू शकता अगदी छोटासा राऊंड देखील आपण खूप सुंदर असा कव्हर केला, वरचा आणि खालचा मोठा राऊंड पण। तर एक्स्ट्राचा आपण कट करून घेतलेला आहे नेटचा कापड। तसंच आता मार्जिन मध्ये मला अडणारे जे डायमंड आहेत ते मी काढून घेतले। कॉटनच्या अस्तरवरती स्लीव्ज आपल्याला उलट ठेवायचे आहे अशा पद्धतीने। बघू शकता कॅनव्हास आता आपल्याला वरून दिसतंय। आता आपल्याला कॅनव्हासचा आपण जे पॅटर्न काढलेला आहे बरोबर त्याला लावूनच आपल्याला टिप टाकायची आहे। कॅनव्हासच्या एकदम काठावरून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। खालच्या राऊंड वरती टिप टाकल्यानंतर आपण वरच्या राऊंड शेप वरती देखील टिप टाकणार आहेत। लक्षात असू द्या की मी आजूबाजूचा जो ओपन पार्ट आहे राऊंड शेपचा तो आपण ओपन ठेवलेला आहे, फक्त खालचा राऊंड आणि वरचा राऊंड। एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण कट करणार आणि राऊंड शेप वरती आपण खाली तसंच वरती कट लावून घेणार आहेत। तर खूप सुंदर आणि एकदम युनिक अशी बाही डिझाइन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत तिथं दाखवते। आता आपल्याला फक्त कॉटनचा अस्तर सिल्क आणि नेट एक सोबत आणि कॉटन एक सोबत असं घ्यायचं आहे। असं आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे। पलटवल्यानंतर आपल्याला जो हवा तो आपल्या बाहीचा लुक इथं मिळणार आहे। एकदम सुंदर फिनिशिंग मध्ये खालून तसंच वरून आपली दोन्ही बाजूला फिनिशिंग इथं झालेली आहे। आता ही जी लेस आहे पूर्णांची लेस, ती लेस आपण खालच्या दिशेला लावून घेणार स्लीव्ज वरती। कोल्ड स्लीव्ज मी तुम्हाला इथे दाखवते, एकदम मस्त न्यू स्टाईल मध्ये ट्रेंडिंग आहे खूपच एकदम ह्या बाह्यांची आणि नवीनच आहेत बिलकुल। तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच बघत असणार माझ्या मताने, तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा। ब्राइडल साठी खूप सुंदर अशी स्लीव्ज आपण इथं बनवून घेतलेली आहे। बघू शकता आता या 2 इंचावर आपण शोल्डर पासून पॉइंट लावणार आणि स्लीव्ज अशा अटॅच करणार आहेत तयार झालेल्या ब्लाउज वरती। या ब्लाउजचा संपूर्ण कटिंग तसंच स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केला आहे। तुम्ही नसेल तो व्हिडिओ बघितला तर नक्कीच बघा, मी तुम्हाला आजच्या या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे। 2 पार्ट मध्ये आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे, संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा तसंच बॅकनेक डिझाइनचा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला माझ्या स्लीव्ह डिझाइनचा, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत।